श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात चैत्र महिना अत्यंत पवित्र मानला जातो, कारण या महिन्यात चैत्र नवरात्री, श्री राम नवमी, गुढीपाडवा, हनुमान जयंती सारखे महत्त्वाचे सण साजरे होतात। या महिन्यात अमावास्या तिथीलाही विशेष महत्त्व असतं। प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथी येते। अमावास्या तिथीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे। ही तिथी जगाचे पालनहार श्रीहरी विष्णू आणि आपल्या पूर्वजांना समर्पित आहे। या दिवशी जप, तपश्चर्या आणि दान करण्याची परंपरा आहे। या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांना वैकुंठ धामामध्ये स्थान मिळते। पंचांगानुसार यंदा चैत्र अमावास्या तिथी मंगळवारी म्हणजे 7 मे रोजी सकाळी 11:40 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 मे रोजी सकाळी 8:51 समाप्त होईल। पण उदय तिथीनुसार यंदा चैत्र अमावास्या ही बुधवारी म्हणजे 8 मे रोजी साजरी केली जाईल। या दिवशी स्नान, दान आणि श्रीहरी विष्णूंच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं। त्याचबरोबर पितरांच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं। ह्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण काही विशेष उपायसुद्धा करायचे। हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये स्नान करा, कारण चैत्र अमावास्येच्या दिवशी तीर्थक्षेत्री स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं। त्याचबरोबर आपल्याला दानही करायचं आहे। पण आता हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं। म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे आणि त्याने स्नान करायची। ही वस्तू टाकल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, वाईट शक्तीचा प्रभाव असेल किंवा प्रखरातला प्रखर पितृदोष असेल, करणी बाधा असेल, शत्रुपीडा असेल, या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अशा काही विशेष तिथी आहेत, जसं की अमावास्या आहे, पौर्णिमा आहे, एकादशी आहे। या तिथींना पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं। स्नानाबरोबर आपल्याला दानही करायचं आहे। हे दान केल्यामुळे आपले पितृ जे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोषांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। म्हणून तुम्ही पाहिलं असेल, बरीच लोक आवर्जून अशा विशेष तिथीला जाऊन पवित्र गंगेमध्ये स्नान हे करत असतात। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला, आपल्या नशिबाची साथ मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही। जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कटकटी होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, बऱ्याचदा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, बऱ्याचदा संतान प्राप्तीमध्ये सुद्धा अडचणी येतात, तर ह्या सर्व का निर्माण होतात समस्या? तर ह्या निर्माण होतात जर आपल्या कुंडलीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर। जर पितृदोष असेल तर आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। म्हणून अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रखरातल्या प्रखर पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। म्हणूनच आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो उद्याच्या दिवशी करायचा आहे, कारण चैत्र अमावास्येच्या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकली तर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोषापासून आपल्याला 100% निवारण हे मिळणार आहे।
तर चैत्र अमावस्येच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आंघोळीला पाणी हे काढायचं आहे। आंघोळीला पाणी काढल्यावर आपल्याला त्याच्यात सगळ्यात पहिली वस्तू जी टाकायची ते म्हणजे गंगाजल, कारण चैत्र अमावस्येच्या दिवशी तीर्थक्षेत्री स्नान करायला विशेष महत्त्व आहे। आता आपण गंगा स्नान तर करू शकत नाही, म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे, कारण गंगाजल टाकून जर आपण स्नान केली तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं। त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। दुसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमूटभर खडेमीठ। खडेमीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। त्याचबरोबर खडेमीठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं आणि अमावस्या तिथीला वाईट शक्तींचा प्रभाव जास्त असतो आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून चिमूटभर खडेमीठ हे टाकायचं आहे। तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे तुळशीचं पत्र। अगदी एक तुळशीचं पत्र टाकलं तरीही चालणार आहे, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस। ज्या घरामध्ये तुळस असते, तुळशीची पूजा केली जाते, सेवा केली जाते, त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष निर्माण होत नाही, कोणत्याही नकारात्मक शक्तीचा किंवा शत्रुदोषाचा प्रभाव हा आपल्या जीवनावर पडत नाही। म्हणूनच आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीचं पत्र टाकायचं। हे पत्र टाकल्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, वाईट शक्तींचा प्रभाव असेल, ज्ञात अज्ञात शत्रूंचं भय असेल, या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर हळदसुद्धा ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची। हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो, त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। त्याचबरोबर शेवटची वस्तू म्हणजे काळे तीळ। अगदी चिमूटभर आपल्याला काळे तीळ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे। तिळांची उत्पत्ती श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जर आपल्या कुंडलीमध्ये प्रखरातला प्रखर पितृदोष असेल तर आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हे चिमूटभर काळे तीळ हे टाकायचे आहेत। बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं पाहिजे तसं फळ हे प्राप्त होत नाही। आपल्याला आंघोळ करताना सगळ्यात पहिला एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि मग आपल्याला डोक्यापासून स्नानही करायचे। स्नान करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा हर हर गंगे या मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण अशा वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असतो त्याचबरोबर मंत्राचा जप हा करत असतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची शुद्धीही होत असते आणि पवित्र मनाने पवित्र तनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100% यश हे प्राप्त होत असतं। हा उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारा सर्व दारिद्र्य, नकारात्मकता, इडापिडा, करणीबाधा, ग्रहदोष, ह्या सर्व दोषांपासून मुक्तता मिळून आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होत असते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।